प्रेक्षकांनो नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता तात्यासाहेबांच्या घरी सत्या हा पूर्वा पाटीलला बघतो आणि पोलिसांची गाडी बघतो. नक्की काय ट्विस्ट घडलाय ना, बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जे तात्यासाहेब आहेत ते तिथे ड्रिंक पीत बसलेले असतात. त्यांना भेटण्यासाठी पूर्वा पाटील येते आणि ते दोघे बोलत असतात. तर आता पूर्वा पाटील म्हणते की हे बघा, तर आता लगेच नंतर आली माझी बबडी. अगं बबडे, गेले होते ना तुझ्या आईला भेटायला, काय झालं मग तुझ्या आईचं, बरे आहे का तुझी आई? तर आता लगेच ती म्हणते की डॅडी साहेब, मला तर माझ्यासमोर तिचा विषयच काढू नका तुम्ही. तर आता दादासाहेब म्हणतात अगं बबडे काय झालं, का असं म्हणतीये, तुझी आई आहे ना ती? तर आता लगेच ती म्हणते की हो माझी आई आहे ती, पण मला खूप राग होतो तिचा. अहो तिच्यासाठी मी जेवणाचा डबा घेऊन गेले होते, पण तिने तो डबा माझ्या डोळ्यांवर फेकून मारला. हो असं कुठं असतं का, माझ्यावर हे केलं तिने. तर आता लगेच तात्यासाहेब म्हणतात की सोडणार नाही हिला, माझ्या लेकीवरती हल्ला केला का हिने, हिला बघ मी काय करतो आता बबडे, असं ते तात्यासाहेब म्हणतात. तर आता बबडी म्हणते की तात्यासाहेब तुम्ही शांत व्हा, डॅडी साहेबा तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी बघून घेते काय करायचं तिचं, असं म्हणते. तर इकडे आता जी मंजू आहे तिला कामाला लावण्यासाठी मम्मी साहेबां ते आता शांत बसत नाही. सत्या बाहेर गेलेला असतो. मम्मी साहेबां ते आता तिथे मंजूला खाली घेऊन येतात, हाताला धरून म्हणतात की चल मी तुला भांडे घासायचे कसे ना दाखवते. तर आता मंजूला दिसत नसतं. तर मम्मी साहेब मंजूचा हात धरतात. तर म्हणतात हे बघ इथे घासणी आहे तर भांडे घास चल. आणि आता तिथे मंजू भांडे घासते आणि इकडे आता मम्मी साहेबां ते बघतात आणि आता तेवढ्यात मंजूचा फोन वाजतो. तर आता मम्मी साहेब मंजूच्या खिशातून फोन काढतात आणि बघतात, म्हणतात हॅलो बोला. अहो मंजिरी थोडीशी कामात बिझी आहे. तर नंतर तिकून बोलतात एक दाबा दोन दाबा. तर आता मम्मी साहेब म्हणतात की अगं तुला पण अशी कॉल येतात का, मला वाटलं मला एकटीलाच येतात, असं म्हणतात. तर इकडे आता सपना पण येते. तर दोघी मस्त गप्पा हाणत असतात मम्मी साहेब आणि सपना. सपना म्हणते की कसा वाटला मम्मी साहेब माझा प्लॅन. तर मम्मी साहेब म्हणतात कसं म्हणजे एकदम भारी झालं काम माझं आता, असं म्हणत असतात. तर इकडे आता मंजू मनातल्या मनात म्हणत असते सत्या तू लवकर ये आता, कारण की लवकरात लवकर नाही तर आपला सगळा प्लॅन फेल जाईल, असं म्हणत असते. तर इकडे आता सत्या हा तात्यासाहेबांच्या घरी भेटायला आलेला असतो. तर तात्यासाहेबांच्या घरासमोर राजवाडा पोलीस स्टेशनची गाडी लागलेली असते, भवानीनगर पोलीस स्टेशन. आणि तिथे आता तात्यासाहेबांकडे जी पूर्वा पाटील आहे ती भेटण्यासाठी आलेली असते. पूर्वा पाटील हळू सत्याला बघते आणि ती म्हणते की डॅडी साहेब, सत्याने मला इथं जर बघितलं ना आता खूप अवघड होईल, त्यामुळे आता मला काहीतरी करावं लागणार आहे, आता काय करू मी तुम्हीच सांगा, असं म्हणते. आणि आता लगेच तात्यासाहेब म्हणतात अगं बबडे घाबरू नको मी आहे ना, असं म्हणतात. तर आता लगेच सत्या घरी येतो आणि मंजूला सगळं घडलेलं सांगतो आणि म्हणतो की हे बघा वाघमारे, नक्कीच या सगळ्या पाठीमागे तात्यासाहेबाच्या हात पाठीमागे कोणत्या तरी पोलीस स्टेशनमधल्या कुणाचा तरी हात आहे, मला तर नक्कीच हे वाटतं आहे. तर मंजू म्हणते सत्य असं असेल ना तर मला आता इथून बाहेर पडावं लागेल आणि मलाच शोध घ्यावा लागेल की हे सगळं नक्की कोण करत आहे, असं म्हणतात. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.